आंतरवाली सराटीला गेले, तुम्ही मुंबईला आले, पण काही दिलं तुम्हाला? तुम्ही म्हणाले ह्या 4 जणाला 4-5 जणाला काहीतरी भेटलं बरं म्हणून मी फिरू राहिले गावोगाव. आता जे राहिलेले गाव आहेत ते तुम्ही पूर्ण करायचे आहे. हा जरांगे पाटलांचा आदेश आहे. कारण आपला गुरुच निष्काम कर्मयोगी, ना फळाची अपेक्षा धरून नव्हा. तुम्हाला जर कोणी काही देत नाही, इकडे बी कोणी काही देत नाही, घरचं टाकून हिंडावं लागतं. गाव ऋण, समाज ऋण, धर्म ऋण, मातृपितृ ऋण, या ठिकाणी ऋण आहे आपल्यावर. शिंदे पाटील यांनी सांगितलं की 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये महारॅली या ठिकाणी होणार आहे. आणि त्या रॅलीच्या नियोजनाचं, त्या रॅलीच्या संदर्भामध्ये नियोजन दौरा हा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे काढण्यात आलेला आहे. आणि आम्ही फक्त रूट फायनल केलेला आहे. जसं कन्नडमध्ये नितीन भाऊ डॉक्टर साहेब याचं सांगितलं ह्या रूटनं असं सोपं पडतं वैजापूर जायला, तसं त्या रूटनं आता चालले. पाठीमागे शिल्लोडचा हवळे पाटलांनी फायनल केला संभाजीनगर आणि शिल्लोडचा. पुढं फुलंब्री आणि सोयगाव, बदनापूर या शिंदे पाटलांनी फायनल केला. आता पुढं आम्ही फायनल केला, पुढं आता गंगापूरवाली फायनल करतील. असे रूट ठरलेले आहे, त्या रूटनं चाललेलो आहे. म्हणून असं म्हणू नका आम्ही गेल्याच्या नंतर ह्या लोकांना ह्याच गावात आले त्या गावात नाही आले. आता जे राहिलेले गाव आहे ते तुम्ही पूर्ण करायचे आहे. हा जरांगे पाटलांचा आदेश आहे. आम्ही या ठिकाणी मुख्य गावं घेऊन 3-4 दिवसामध्ये पूर्ण जिल्हा होतोय. आणि तो मेसेज उचलून जसाचा तसा या ठिकाणी तुम्ही गावापर्यंत पोहोचवायचा आहे प्रत्येक. आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी अनेक बुजुर्ग या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना माहित आहे की गुरु से बड़ा गुरु का, गुरु से बड़ा गुरु का नाम, और गुरु से नाम से बड़ा गुरु का काम. आणि मग हे निष्काम भावनेने करायचे. जगद्गुरु जनार्दन स्वामी म्हणतात पहा, निष्काम कर्मसेवा, निष्काम कर्मयोग हा सुद्धा निष्काम कर्मयोग आहे. कारण आपला गुरुच निष्काम कर्मयोगी, ना फळाची अपेक्षा धरून नव्हा. हा आहे का नाही? म्हणून या ठिकाणी आपण पण निष्काम कर्मयोगाने या ठिकाणी हा मेसेज प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्ही म्हणाले ह्या 4 जणाला 4-5 जणाला काहीतरी भेटलं बरं म्हणून मी फिरू राहिले गावोगाव. भावांनो, इथं तुम्ही विचार करा, तुम्ही किती वेळेस आले, तुम्हाला काही दिलं कोणा ते सांगा बरं. तुम्ही आता आंतरवाली सराटीला गेले, तुम्ही मुंबईला आले, कोण काही दिलं तुम्हाला? मग विचार करा, तुम्हाला जर कोणी काही देत नाही, इकडे बी कोणी काही देत नाही, घरचं टाकून हिंडावं लागतं. हा तर काय होतं, आधी जे उत्पन्न येतं ते येतं समाजासाठी, आपले ऋण आहे. गाव ऋण, समाज ऋण, धर्म ऋण, मातृपितृ ऋण, या ठिकाणी ऋण आहे आपल्यावर. म्हणजे देश ऋण, हे ऋण फेडायचं काम आजपर्यंत लढलो मातीसाठी, आता एक लढा जातीसाठी. आणि म्हणून हे जातीचं ऋण फेडण्यासाठी करायचं आहे. आणि या ठिकाणी लांबलेलं माझं या ठिकाणी मी 2 शब्द या ठिकाणी आटोपते घे आणि तुम्हाला एकच सांगेल, बोलण्यासारखं खूप आहे परंतु आता ते बोलून उपयोग नाही. 13 जुलै रोजी संभाजीनगरमध्ये संख्या मावली नाही पाहिजे. क्रांती चौकीत आहे, का नाही मावली पाहिजे? आपला सगळ्या स्वाऱ्याचा कायदा पास झाला नाही आहे, त्यामध्ये आमचं कुणबी झालं, आम्हाला काय गरज पडली आता आहे बरं का? काय बात करो सरो करो अशी हे काही असतात. तर त्या लोकांसाठी आमचं सांगावं असं आहे की मी वैयक्तिक बोलतोय, जरांगे पाटलांना नका बोलू बरं का, नाही तर तुम्ही म्हणजे त्यानं पाठवलं. काही स्वतःचं मी 2-4 शब्द टाकवला पहिले नाही का ग्रंथ आहे मध्ये. काही लोकांनी ग्रंथ यागळा, वेद पुढे वेगळे होते, संविधान सुधारण घ्या, संविधान पहिलं प्रभू रामचंद्राचं फोटो होतं वेगळं होतं, परंतु काही लोकांनी थोडं वेगळं टाकलं. तसं राहतं, हे ग्रंथ वेगळे होते, काही लोकांनी घुसडवलं. तसं घुसडेलं हे चुकीचे शब्द असेल ते आमचे सांगा आणि योग्य असेल ते जरांगे पाटलाचे म्हणा, या चळवळीचे म्हणा, मराठा समाजाचे म्हणा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपला विषय कुठं चालू होता? 13 तारीख संभाजीनगर येथे का थांबायचं म्हणजे माझ्या आठवणीत होतं, पण म्हणलं तुम्ही किती लक्ष देऊन आहे. प्रत्येक गावात भाषण केल्यामुळे ते विसरून चालले मुद्दे, सांगितला इथं नाही सांगितलं बरं का. आता काय करा, 13 तारखेला म्हणू नका, गावातून सगळे जमा व्हा, ट्रॅक्टर सगळे, टेम्पो सगळे आणा आणि मोटरसायकल असेल तर एकटे येऊ नका, जोडीदार घ्या, सगळे जास्त जाते. ती तिथं ऐतिहासिक सभा का करायची की मुंबईला जशी आपण आंतरवाली सराटी सभा केली
जशी मुंबईच्या ठिकाणी रॅली केली ऐतिहासिक, तशी ऐतिहासिक सभा संभाजीनगरमध्ये झाली पाहिजे. ही मराठवाड्याची राजधानी आहे, इथून सगळे सूत्र हलवले जातात मराठवाड्याचे आणि त्याच्यामुळे ही भव्य दिव्य झाली पाहिजे. याचं महत्त्वाचं कारण आपण तिथं जमलो. आता आपण जमणार पाहतो दमछाक होती की नाही, तशी जमछाक कुठं झाली पाहिजे सरकारची. दिल्लीला गल्लीमध्ये जमल्यावर दिल्लीला दमछाक झाली पाहिजे. तसे ते बसलेले आता अधिवेशन चालू आहे बा, बरं ते अधिवेशन पाहून लगेच वापरते ना भाऊ हे आग्यामुळे उठलं रे भाऊ म्हणा, कोणाच्या मागं लागत भरोसा नाही म्हणा. महाराष्ट्रामध्ये खासदारकीमध्ये दाखवून दिलं म्हणा, चांगले झोपवले की नाही. अरे जो मराठे से टकराएगा वो मिट्टी में हा. आणि म्हणून 2024ला जर मिठ्ठीमध्ये मिळायचं नसेल, यायला जर चिडून आले तिथे जर पोहोचायचं नसेल, यायला जर राजकारणावर टिकायचं असेल तर सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा पास करा. आम्हाला तर राजकारणाची काही घेत नाही. पण जरांगे पाटील जर म्हणले यांना टपकायचं, ज्यांनी आपल्याला विरोध केला त्यांना, मग टपकावलेच म्हणून समजा. आणि ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे.